आप देख रहे हैं CNBC प्रेजेंट्स खासदार टाइम्स, गाइडेड बाय चीफ एडिटर खान एजाज अहमद। बुल्ढाना शहर में अनुसूचित जाति उपवर्गीकरण के विरोध में जिला स्तरीय विशाल महामोर्चा निकाला गया, जिसमें आयोजकों के अनुसार जिले सहित विभिन्न क्षेत्रों से बड़ी संख्या में लोगों ने भाग लिया। इस महामोर्चे का उद्देश्य अनुसूचित जातियों के संवैधानिक आरक्षण की रक्षा और उपवर्गीकरण का विरोध दर्ज कराना था। महामोर्चे में आनंदराज आंबेडकर, राज्यसभा सांसद चंद्रकांत हांडूरे, सांसद जोगेंद्र कवाड़े, विधायक राजकुमार बडोले, बबनराव घोलप, विधायक सिद्धार्थ खरात सहित कई जनप्रतिनिधि और विभिन्न समाजों के प्रतिनिधि शामिल हुए। जिजामाता प्रेक्षागृह से शुरू हुआ ये महामोर्चा शहर के प्रमुख मार्गों से होकर निकला। इस दौरान संविधान, सामाजिक न्याय और समान अधिकारों के समर्थन में नारे लगाए गए। वक्ताओं ने कहा कि अनुसूचित जातियों के संवैधानिक अधिकार और आरक्षण सुरक्षित रहना चाहिए तथा उपवर्गीकरण के निर्णय को वापस लेने की मांग की। साथ ही उन्होंने सामाजिक न्याय की लड़ाई में सभी समाजों से एकजुट रहने की अपील की। खासदार टाइम्स के लिए बुल्ढाणा से शेख गफ्फार की रिपोर्ट। मातंग समाज आजही आपल्या बरोबर आहे। मातंग समाजातले काही पुढारी हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या नादाला लागलेले आहेत, हे आपण ओळखलं पाहिजे। आणि म्हणून आपल्याला मातंग समाजाला बिलकुल दोष द्यायचा नाही, ते बांधव आपलेच आहेत आणि या एकसाथ करण्याचं कार्य तुम्ही जे केले त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो। आज आपल्या सर्वांना माहिती असेल सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आम्ही सुद्धा वाचलेलं आहे की हे सर्व ऐच्छिक ठेवलेलं आहे राज्यांना, तरी जबरदस्तीने इथे उपवर्ग करण्याचा घाट हे सरकार घालत आहे। खरं म्हणजे दुर्दैवी आहे असं आमचं म्हणणं आहे। जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे। हा आमचं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्र सरकार आधी ओबीसी वर्सेस मराठा, त्यानंतर आदिवासी वर्सेस धनगर आणि आता SC मध्ये मातंग वर्सेस इतर 58 जाती असा एक म्हणजे भांडण लावण्याचा घाट घालत आहे। मोर्चाचे तुम्ही केल्यानंतर आता तुमची भूमिका काय पुढे राहणार भविष्यामध्ये? आमचे मोर्चे डिसेंबर पर्यंत असेच जिल्हावार आणि तालुकावार निघणार आहेत आणि त्यानंतर डिसेंबरला विधानसभेवरती घेराव घालण्याचं आमचं ठरलेलं आहे।